नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? चला, आपण बघणार आहोत ह्या वर्षी म्हणजे 2026 रोजी झालेला धुळे जिल्ह्याचा पेपर. धुळे जिल्ह्यामधील अंकगणिताचे सोप्या भाषेत विश्लेषण आपण बघणार आहोत. धुळे जिल्हा या वर्षी झालेला पेपर, त्यामधील अंकगणिताचे प्रश्न. धुळे जिल्ह्यावर ह्या वर्षी धुळे जिल्ह्यामध्ये एकूण गणिताचे 25 प्रश्न आले होते. चला तर मग करायची सुरुवात. फक्त तुम्हाला काय करायचंय, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचंय. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आहे आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी जाता जाता लाईक करून जायचं. चला करूया सुरुवात. पहिला प्रश्न बघा, जर 2500 रुपयांची वस्तू 30% तोट्याने विकली तर वस्तूंची विक्री किंमत किती असेल? 30% तोट्याने विकली म्हणजे वस्तूची विक्री किंमत काढायची. मग 2500 चे 30% काढून मायनस करा किंवा 2500 चे 30% डिस्काउंट दिलं म्हणजे राहिली किती टक्के किंमत? 70%. डायरेक्ट 70% काढलं तरी जमते. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 0. 25 7 175 म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती असणार? 1750 रुपये. त्या वस्तूची विक्री किंमत 1750. ऑप्शन नंबर 2. 2500 चे 30% काढून मायनस करा किंवा डायरेक्ट 70% काढलं तरी ही येणारी जी रक्कम आहे, जी आलेली रक्कम आहे, ती रक्कम कोणती असणार? विक्री किंमत. क्लिअर आहे? समजलंय? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. छापील किमतीवर 20% सूट असेल तर एका वस्तूची किंमत 44 रुपये आली तर त्या वस्तूची छापील किंमत किती? म्हणजे 44 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर 20% सूट दिलेली आहे आणि ही जी 44 रक्कम आहे ती सूट दिल्यानंतरची रक्कम आहे. म्हणजे ही 44 रुपये विक्री किंमत आहे. ही 44 रुपये विक्री किंमत सूट दिल्यानंतर 20% सूट दिली म्हणजे ही रक्कम किती टक्के असणार? 80%. आपल्याला पाहिजे छापील किंमत, ती मूळ किंमत किती असणार? 100%. क्लिअर? समजलं सगळ्यांना? मग आता सोडवा. तिरकस गुणाकार 44 गुणिले 100 भागिले 80. 0 गेला, 0 गेला. 4 एके 4, 4 एके 4, 4 दुने 8, बे एक बे, बे पंच 10, 11 पाची 55. म्हणजे 55 रुपये असणार त्या वस्तूची छापील किंमत. 55 रुपये. ऑप्शन नंबर 2. क्लिअर का? समजलंय? पुढचा प्रश्न. एक जलतरणपटू काही अंतर प्रवाहाच्या दिशेने 4 तासात पूर्ण करतो व परत मूळ ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेच अंतर 5 तासात पूर्ण करतो. तर जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीने एकूण किती किलोमीटरचा प्रवास केला असेल? ऑप्शन बघा, 160, 80, 120 आणि 100. XY म्हणून पण काही सेकंदात येईल बघा. आता इथं आपण जो संथ पाण्यातील वेग आहे, संथ पाण्यातील वेग आपण x घेतला, संथ पाण्यातील वेग x घेतला, मग प्रवाहाच्या दिशेचा वेग किती येणार? प्रवाहाच्या दिशेने, आता प्रवाहाचा वेग 2 आहे म्हणजे प्रवाहाच्या दिशेने वेग किती येणार? x अधिक 2. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती येणार? विरुद्ध दिशेने जो संथ पाण्यातील वेग आहे त्याच्यापेक्षा 2 ने कमी होणार. प्रवाहाचा वेग काय करणार? मागे ढकलणार. हा येणार विरुद्ध दिशेचा वेग. मग आता तुम्हाला सांगितलंय प्रवाहाच्या दिशेने 4 तास लागतात आणि विरुद्ध दिशेने यायला 5 तास. मग ते ह्याच्यात किमती टाकून द्या. म्हणजेच अंतर किती असणार? तर अंतर बघा, प्रवाहाच्या दिशेने 4 तासात वेग किती होता? जो संथ पाण्यातील वेग आहे त्याच्यापेक्षा प्रवाहाचा वेग, त्याच्यामध्ये प्रवाहाचा वेग मिळून हे अंतर 4 तासात पार करतो. तेवढेच अंतर 5 तासामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करतो. कधी करतो? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने.
आता सोडवा. 4 गुणिले x 4x अधिक 4 दुने 8 बरोबर 5x वजा 5 दुने 10. हा 10 इकडे आणला, 8 अधिक 10 हा 5x आहे, हा 4x इकडे आल्यावर वजा 4x, x बरोबर 10 आणि 8 18. x काय होतं? संथ पाण्यातील वेग. हा येणार संथ पाण्यातील वेग. संथ पाण्यातील वेग किती येणार? 18 किलोमीटर प्रति तास. मग आता तुम्हाला सांगितलंय, मग आता ह्या उदाहरणात टाका किंवा ह्या उदाहरणात टाका. संथ पाण्यातील वेग 18 आहे, प्रवाहाचा वेग 2 आहे, मग प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग किती येणार? 20 किलोमीटर अंतर. हे किती तासात पार केले? 4 तासात. 20 चोक 80 म्हणजे अंतर किती असणार? 80 किलोमीटर. किंवा संथ पाण्यातील वेग 18 आहे, प्रवाहाचा वेग जर वजा केला तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती होणार? 16. ते अंतर किती तासात पार होते? 5 तासात. 16 गुणिले 5 तरी पण तेच अंतर येणार 80 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने घेऊन काढा किंवा विरुद्ध दिशेने घ्या. जेवढं अंतर जायला 4 तास लागतात, विरुद्ध दिशेने यायला 5 तास लागणार, कारण प्रवाहाचा वेग इथं 2 किलोमीटर प्रति तास आहे. आता कळलं असेल सगळ्यांना. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न आपण बॅच मध्ये घेतलेला मागच्या वर्षीचा PYQ आहे, त्याच्या मागच्या वर्षीचा हा प्रश्न फिरतोय. आता इथं तुम्हाला ऑप्शन मध्ये बदल झालेले आहेत. आता भरपूर जण भागाकार करा म्हटलं तर काय करणार? 4/5 भागिले 4/5 ते कॅन्सल झाले. मग 12 त्रिक 36, 12 दुने 24 म्हणजेच 3/2 किंवा 3/2. तर हे चुकीचं आहे. कळलं? हे चुकीचं आहे. तर भागाकार करताना पहिला पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याला अपूर्णांकात रूपांतर करा. 36 गुणिले 5 अधिक 4 5 सक 30, 5 त्रिक 15 आणि 3 18, 180 आणि 4 184 म्हणजे अंशस्थानी 184, छेदस्थानी 5 भागिले 24 पाचा 120 आणि 4 124, 124/5 भागिलेचं काय होणार? उलट गुणिले 184/5 आहे तसाच, गुणिले 5 वरती 124 खाली. 5 ला 5 गेला, 4 ने भाग दिला, 4 त्रिक 12, 4 एके 4, 4 चोक 16, 2 उरले 4 सक 24. 31 मूळ संख्या पुढे भाग जाणार नाही, म्हणजेच अंशस्थानी 46, छेदस्थानी 31. काय येणार उत्तर? 46/31. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. कळले का आता? क्लिअर? पुढचा प्रश्न. वर्गमुळात 65चा वर्ग वजा 16चा वर्ग बरोबर x, तर x बरोबर किती? आता वर्गमूळ चिन्ह न लक्षात घेता a वर्ग वजा b वर्ग, याची फोड काय होणार? एका कंसात a अधिक b म्हणजे 65 अधिक 16, दुसऱ्या कंसात 65 वजा 16. मग 65 आणि 16 65 आणि 16 यांची बेरीज केली, काय येणार? 6 5 11, 6 2 8 81 कंस म्हणजेच गुणिले यांची वजाबाकी 15 तून 6 गेले 9, एकाचा 7 म्हणजेच किती येणार? 49, वजाबाकी 49. आता 81चं वर्गमूळ निघतं 9 आणि 49चं वर्गमूळ 7. आता यांचा गुणाकार 9 7 63 म्हणजे ह्यांच्या वर्गांची वजाबाकी आणि त्याचं वर्गमूळ किती येणार? 63. ऑप्शन नंबर 3. या दोघांच्या वर्गांची वजाबाकी त्याचं वर्गमूळ किती येणार? 63. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. राम लक्ष्मण भरतने एक कार भाड्याने घेतली आणि त्यांनी ती अनुक्रमे 40 50 60 तास वापरली. जर कारचे एकूण भाडे 4500 रुपये झाले असेल तर भरतला किती रुपये भाडे द्यावे लागेल? आता बघा इथं कोण कोण आहे? राम आहे, लक्ष्मण आहे, भरत आहे. रामने वापरले 40 तास, लक्ष्मणने 50, भरतने 60. म्हणजे ज्यांनी जेवढं तास जास्त वापरलं तेवढं त्यांना भाडं जास्त लागणार. त्यांना भाडं कोणत्या प्रमाणात लागणार? तर त्यांनी वापरलेल्या तासाच्या प्रमाणात, म्हणजे 4 5 6. एकूण भाडे किती लागले? 4500. मग ह्याला काय करा? ह्यांच्या एकूण
बिरजूनी भाग द्या. 6 4 10 5 15. 15 त्रिक 45 2 0. एक भाग बरोबर 300. मग विचारलाय भरतला भाडे. भरतकडं 6 बागा आहेत, म्हणजेच 6 त्रिक 18 2 0. भरतला किती रुपये भाडे द्यावं लागेल? 1800 रुपये भाडे द्यावे लागेल. ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, एका त्रिकोणातील कोणांची मापे 6 5 4 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठा कोण किती मापाचा असेल? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. मग ह्यांची बेरीज करा. 6 4 10 5 15. मग 180 भागिले 15. 15 1 15. 3 उरले. 15 दुने 30. एक भाग बरोबर 12. सगळ्यात मोठा भाग 6चा आहे. मग 6 गुणिले 12. सगळ्यात मोठा कोण असणार? 72 अंशाचा. किती अंशाचा असणार? 72 अंश. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर 1. क्लिअर? पुढचा प्रश्न, 25 मिलीमीटर अधिक 45 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? तुम्हाला सर्व एकक मीटर मध्ये आणायचं आहे. पहिले ह्या दोघांना एकत्र आणा, एकाच एककात आणा, त्यानंतर मग एकदम मीटर कडे आणू शकता. आता लहान हा आहे 25, मग हा सेंटीमीटर, डीसी सेंटीमिली लगेच आहे, म्हणजे सेंटीमीटर हा मिलीमीटरच्या 10 पट आहे. मग हेचा 10 पट किती येणार? 450. मग सेंटीमीटर 450 आणि मिलीमीटर 25. 5 5 5 2 7 475. हे काय आहे? मिलीमीटर. दोघांचं रूपांतर मिलीमीटर मध्ये केलं. आता मीटर मध्ये करायचंय. 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. म्हणजेच तुम्हाला 1000 ने भाग द्यायचा आहे. 3 शून्य आहे, 3 घर सोडून पॉइंट म्हणजे 0.475 येणार मीटर. 0.475 मीटर. ऑप्शन नंबर 2. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 0.7 गुणिले 0.07 गुणिले 0.007 भागिले 0.007. पॉइंट कडे लक्ष न देता संख्या लिहून घ्या. 7 गुणिले 7 गुणिले 7 भागिले 7. 7 ला 7 गेले. आता पॉइंट कडे द्या. 3 आहेत खाली, वरती जाणार 3 शून्य. वरती आहेत 1 2 3 4 5 6. मग खाली येणार 6 शून्य. 2 3 4 5 6. 3 शून्य गेले, 3 शून्य गेले. वरती राहिले 7 7 49. छेदस्थानी 3 शून्य राहिले. 3 शून्य म्हणजे 3 अंक सोडून पॉइंट, म्हणजे उत्तर येणार 0.049. ऑप्शन नंबर ए. 0.049. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, कोणत्या संख्येचे 15% 78 आहेत? म्हणजे 78 काय आहे? 15% आहेत. मग 15% जर 78 असेल तर ती संख्या पूर्णपणे 100% बरोबर किती? तिरकस गुणाकार 100 गुणिले 78 भागिले 15. 3 5 15. 3 2 6. 3 सक 18. 5 आलं इथं. 5 2 10 शून्य. 26 2 52 शून्य. म्हणजे 520 या संख्येचे जर तुम्ही 15% काढले तर किती येणार? 78. 500 या संख्येचे 15% किती येणार? 78. क्लिअर आहे? समजलं? 1100चा वर्ग वजा 888चा वर्ग बरोबर किती? आता 1100चा आणि 888चा वर्ग करत बसणार खूप वेळ लागेल. आता ह्याची फोड कशी करायची? ए वर्ग वजा बी वर्ग. ह्याची फोड होते ए अधिक बी, म्हणजे 1100 अधिक ए अधिक बी ए वजा बी, म्हणजे 1100 अधिक 888 आणि एकदा करा 1100 वजा 888 आणि ह्या आलेल्या संख्यांचा गुणाकार करा. 10 8 गेले 2. 1 हातचा 10 9 गेला 1. 1 हातचा 11 9 गेले 2. 212. इथंच वजाबाकी केली का?
मग आता करा एकदा बेरीज. 808, 808, 8 आणि 1 9, 1988 गुणिले 212. 1988 गुणिले 212 ह्यांची करा, यांचा करा गुणाकार. किती येणार गुणाकार? 42 14 56. ऑप्शन नंबर 1, 42 14 56. क्लिअर? समजलंय? ए वर्ग वजा बी वर्ग असं आलं म्हणजेच ह्या दोन संख्येची एकदा बेरीज करा, एकदा त्यांची वजाबाकी करा, आलेल्या उत्तरांचा गुणाकार करा, म्हणजे तुम्हाला त्या दोन संख्यांच्या वर्गातील फरक भेटून जाईल. क्लिअर आहे? एका आयताची लांबी 21 मीटर आणि रुंदी 13 मीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. 13 एके 13, 13 दुणे 26 आणि 1 27. मग क्षेत्रफळ किती येणार? 273 चौरस मीटर. ऑप्शन नंबर 2, 273 चौरस मीटर. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, पोलीस मेस मध्ये 110 किलो तांदूळ एका आठवड्याला लागतो, तर 63 दिवसाकरता किती तांदूळ लागेल? 110 किलो एका आठवड्याला, एका आठवड्याला दिवस किती? 7, इथं किलोग्रॅम. तर एकूण 63 दिवसांना किती किलो लागेल? तिरकस गुणाकार. 110 गुणिले 63 भागिले 7, 7 9 63, 11 9 99 0, म्हणजेच 63 दिवसाला किती तांदूळ लागणार? 990 किलो तांदूळ एवढा लागेल. किती किलो तांदूळ लागणार? 990. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, जर 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात, तर 10 माणसे 15 दिवसात किती रुपये कमवतील? काळकाम वेगचा प्रश्न. काम वेगवेगळं किंवा पैसे वेगवेगळे अशा प्रकारचं गणित असेल, तर पहिल्याचे जे काम आहे ते दुसऱ्याला मी सांगितलं आणि दुसऱ्याचं काम आहे ते पहिल्याला. कळलं? आता पहिल्याची माणसं 6 गुणिले दिवस 15, नंतरची माणसं 10 गुणिले दिवस 15. 15 ला 15 गेले, 3 दुणे 6, 3 9 27 0 0, 2 ने भाग दिला, 2 चोक 8, 2 पंचे 10 0, 450 गुणिले 10 म्हणजेच किती आलं? 4500. म्हणजे 10 माणसं 15 दिवसात किती रुपये कमवतील? 4500 रुपये कमवतील. ऑप्शन नंबर 2. समजलं? क्लिअर का? पुढचा प्रश्न, दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे आणि त्यांच्यामधील फरक 28 चा आहे, तर त्या संख्या कोणत्या? 7:3 गुणोत्तर आहे आणि 28 फरक आहे. मग ह्या दोन गुणोत्तरातला फरक 7तून 3 गेले 4, 4 ने भाग दिला, 4 7 28, एक भाग बरोबर 7. मग त्या संख्या काय असणार? 7 7 49 आणि 7 त्रिक 21. त्या संख्या असणार 49 आणि 21. ऑप्शन नंबर 1. त्या संख्या असणार 49 21. क्लिअर? पुढचा प्रश्न, 20 आणि 50 यांचा लसावी किती? लसावी म्हणजे काय? अशी एक लहानात लहान संख्या का त्या संख्येला 20 ने पण भाग जाईल आणि 50 ने पण भाग जाईल. 70 ला 20 ने भाग जात नाही, 90 ला 20 ने भाग जात नाही, 100 ला जातो, 50 ला 20 ने जातो, पण 80 ला 20 ने जातो, पण 50 ने जाणार नाही. ऑप्शन नंबर 3च येणार. 100 ला 20 ने पण भाग जाईल, 50 ने पण जाईल. कळलं? खाली दिलेल्या आकृतीत a वजा b बरोबर 60 अंश असेल तर a बरोबर किती? a वजा b बरोबर 60. म्हणजे जो मोठा a अंश, a कोण काय असणार? मोठा अंश. मोठ्यामधून लहान कट केलं तर 60 येते, म्हणजे दोघातील फरक 60 चा आहे. आता a आणि b रेषीय जोडीतील कोण? रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. मग दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज मिळून ती किती येणार? 180. या 180 मध्ये त्यांनी सांगितलं दोघांमधील फरक 60 चा आहे. तो फरक जर 60 चा वजा केला, राहिले किती? 120. आता दोघांमध्ये काहीच फरक नाही, म्हणजे जो लहान आहे तो असणार 60 अंशाचा, मोठा हे 60 आणि हे 60, म्हणजे 120 चा असणार. म्हणजे ए कोण
हा असणार 120चा आणि बी कोण हा असणार 60चा. दोघांमधील फरक 60चा आहे. कळलं? म्हणून ए कोण विचारला तर ए कोण येणार 120 अंश. ऑप्शन नंबर 1. क्लिअर? समजलंय? गुणाकार करा. 2xy ने 3x वर्ग वजा 2x ला गुणायचं आहे. पहिलं बघा, या संख्येने या संख्येला गुणलं बेत्रिक 6. x ने x वर्गाला गुणलं तर काय येणार x घन. y ने सगळ्यांना गुणलं तर y आहे तसाच राहणार. वजा चिन्ह आहे. आता 2 प्लस आहे, वजा येणार म्हणजे वजा चिन्ह येणार. 2 ने 2 ला गुणलं 2 दुणे 4. x ने x ला गुणलं x वर्ग, y आहे तसाच म्हणजेच काय येणार गुणाकार 6x घन y वजा 4x वर्ग y. 6x घन y वजा 4x वर्ग y. ऑप्शन नंबर 1 येणार. घातांक व्यवस्थित बघूनच टिक करा, आता इथं टिक कराल उत्तर चुकून जाईल. क्लिअर आहे? आता समजलंय? पुढचा प्रश्न, एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे. दिलेल्या माहितीवरून एबीसीडी या क्रमाने चौकोनांची मापे किती? म्हणजे पहिलं ए च पाहिजे, नंतर बी च, नंतर सी च, नंतर डी च. आणि इथं तुम्हाला आकृती दिसते. ए कोण आहे 2x, सी कोण आहे x, y कोण आहे, बी कोण आहे y आणि डी कोण काय आहे 4y. म्हणजेच या ठिकाणी बघा, जो ए आहे ए हा सी च्या दुप्पट आहे. सी च्या काय आहे दुप्पट आहे. ए बरोबर 2c. आणि जो डी आहे तो बी च्या काय आहे चौपट आहे. काय आहे चौपट. मग त्याप्रमाणे फक्त ऑप्शन बघायचे. आता तुम्ही फक्त असं लिहायचंय ए बी सी डी. आता काय लिहिलंय इथं ए बरोबर 2c म्हणजे सी च्या दुप्पट ए आहे. आता ए बी सी 56 च्या दुप्पट आहे का? नाहीये. ए बी सी हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे, डी आहे. बघा सी हा सी च्या दुप्पट ए आहे. 60 दुणे 120, ए 120, त्यानंतर सी 60. त्यानंतर इथं डी बरोबर 4y. डी बरोबर 4y आहे का बघून घ्या. 120 च्या 144 4 पट आहे का? नाही. म्हणजे पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन येणार नाही. 120 नाही, सॉरी, हा ह्याच्या दुप्पट आहे. आणि बी हा दुसराच ऑप्शन बरोबर आहे. ए बी सी डी. बघा ए हा सी च्या दुप्पट आहे आणि डी हा बी च्या चौपट आहे. 36 चोक 144. बी च्या चौपट डी आहे. म्हणजे ह्यांचे कोण कसे असणार 120, 36, 60 आणि 140. ए कोण असणार 120 चा, बी कोण असणार 36 चा, त्याच्या चौपट इकडे 144 आणि ह्याच्या निमपट इकडं 60 अंश. समजलंय? क्लिअर? ऑप्शन नंबर 2 येणार. पुढचा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 400 चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती? चौरसाचे क्षेत्रफळ, बाजूचा वर्ग 400 चा वर्गमूळ 20, बाजू आले 20, परिमिती 4 गुणिले बाजू, मग 20 गुणिले 4 किती आलं 80. फक्त इथं सेंटीमीटर येणार. काय येणार 80 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न, 5732 गुणिले 678 वजा 5732 गुणिले 578 बरोबर x, तर x बरोबर किती? यांचा गुणाकार करणार, नंतर वजाबाकी करणार, खूप वेळ जाईल. त्यापेक्षा तुम्हाला समान अंक दिसतोय का 5732, 5732 तो एकदाच कॉमन काढला बाहेर. आता ते सोडून राहिलेले अंक कोणते? 678 वजा 578. यांची वजाबाकी केली तर किती आलं 0. म्हणजेच 5732 गुणिले 10 म्हणजेच
5,732 वर 2 शून्य, 5,73,200, 5,73,200. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. क्लिअर आहे आता? पुढचा प्रश्न, पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? लहान मोठा अपूर्णांक तुम्हाला सांगितलं होतं तिरकस गुणाकार करून सगळ्यात सोपी पद्धत आहे. मग पहिला घेतला 7/5, दुसरा घेतला 11/9. 9×7=63, 11×5=55. आपण शोधतोय मोठा, लहानला कट केलं गुणाकार म्हणजे 7/5. पुढचा घेतला 4/5, 7×5=35, 5×4=20. लहानला कट केलं 7/5. पुढचा घेतला 8/9, 7×9 9/8 नाही का, 9/8. 8×7 56, 9×5=45. मग ह्याच्यात पण मोठा कोणता आहे? 56. म्हणजे 7/5 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. 7/5 हा अपूर्णांक मोठा असणार. क्लिअर? समजलंय? एका संख्येच्या 5/8 मध्ये 5 मिळवले असता 45 हा अंक येतो, तर ती संख्या कोणती? आता ती संख्या काढायची तुम्हाला जबरदस्त ट्रिक सांगितली होती. जर तुम्हाला कधीही ती संख्या काढायची असेल, शेवटून सुरुवात करायची, उत्तराकडून क्रिया उलटी करायची. उत्तर किती आलं? 45. कधी आलं 45? 5 मिळवल्यावर. मग उलट करा, मायनस करा, किती आलं? 40. 40 कधी आलं? 5/8 झाले. मग 5/8 ऐवजी उलट करा, 8/5 करा. 5×5 5×8 48, 64. तुम्हाला डायरेक्ट ती संख्या भेटून जाईल. म्हणजे ती संख्या कोणती असणार? 64. क्लिअर का? समजलंय? एक्स ही विषम संख्या आहे, तर पुढील पैकी कोणती संख्या सम असेल? आपल्याला समसंख्या काढायची. जर विषम सांगितले, एक्स बरोबर जर विषम संख्या कधी पण सांगितली असेल, तर आपण त्याची किंमत 3 मानायची. म्हणजे तुम्हाला पटपट सोडवता येतं. आता जिथं जिथं तुम्हाला एक्स दिसेल तिथं तिथं 3 टाकायचे. मग पहिलंच काय आहे? 2x अधिक 3, म्हणजेच 2 गुणिले एक्सची किंमत 3 अधिक 3 बेत्रिक 6, 6 आणि 3 9 येत. आपल्याला सम अंक पाहिजे, पहिला नाही येत. दुसरं 3x अधिक 4, म्हणजेच 3 गुणिले एक्सची किंमत 3 अधिक 4, 3 त्रिक 9, 9 4 13. पुढचा प्रश्न, पुढचा ऑप्शन 2x अधिक 4. 2 गुणिले एक्सची किंमत 3 अधिक 4 बेत्रिक 4 बेत्रिक 6, 6 आणि 4 10. 10 काय आहे? सम आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 येणार. 2x अधिक 4 ही समसंख्या असेल. समजलंय? क्लिअर? शेवटचंच गणित राहिलेलं आहे बघा. एका संख्येला 28 ने गुणण्याऐवजी जर चुकून 38 ने गुणले असता गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 250 ने जास्त आला, तर ती संख्या कोणती? या संख्येला गुणायचं होतं, त्या संख्येने गुणलं, गुणाकार एवढा आला, तो त्यांच्या गुणाकारातला फरक घ्यायचा भागिले ज्या संख्येने गुणायचं त्या संख्येने गुणलं, त्यांच्यातला फरक घ्यायचा आणि भाग द्यायचा. 38 आणि 28 मध्ये फरक 10चा, 10 ने भाग दिला, तुम्हाला डायरेक्ट ती संख्याच भेटेल. ही असणार ती मूळ संख्या. म्हणजेच किती येणार संख्या? 25. ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर डी. समजलं सगळ्यांना? क्लिअर आहे? तर आपला हा धुळ्याचा पेपर संपला. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची. आणि जाता आता लाईक केलं नसेल, लाईक करून जायचंय. आणि कसं वाटलंय कमेंट करायला विसरायचं नाही अजिबात. चला, आज आपण इथे थांबूया. भेटूया नवीन जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि ऑल द बेस्ट.